भारतामध्ये सगळ्यात मोठे एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्समधला एक मेजर प्रॉब्लेम आहे, तो आहे कचरा, गार्बेजचा. तर रिसेंटली चायनीज गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलं की त्यांच्या पूर्ण सिटीजमधला कचरा समाप्त झालेला आहे. तर ह्यांची कंडिशन सेम नव्हती. 2014-15ला जर बघितलं तर त्यांची पण कंडिशन सेम होती आपल्यासारखी. तर त्यांनी एका प्रोजेक्टवरती काम केलं, जो की आहे वेस्ट टू एनर्जी कन्व्हर्शन. त्यांनी पूर्ण सिटीजमधला कचरा एकत्र केला आणि त्यांच्या एका मेन सिटीजमध्ये त्यांनी सिस्टीम तयार केल्या, ज्यामध्ये हाय टेम्परेचरला पूर्ण कचरा जाळला जातो आणि त्यापासून जी काय एअर गॅसेस बाहेर पडतात त्याच्यापासून त्यांनी टर्बाईन फिरवून इलेक्ट्रिसिटी तयार केली आणि हे इलेक्ट्रिसिटीचा यूज ते पूर्ण सिटीमध्ये यूज करत आहेत. एक तर त्यांचा कचऱ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि इलेक्ट्रिसिटी पण तयार झाली. डेली 5,000 टनपेक्षा जास्त कचरा ते फक्त शेंघाईमध्येच पूर्णपणे त्याची विल्हेवाट लावत आहेत आणि इलेक्ट्रिसिटी तयार करतात. आणि त्यांचा प्लॅन आहे का, तर बाय करणं बाकीच्या सिटीजपासून, बाकीच्या कंट्रीजपासून कचरा. आता इंडिया पण काम करते याच्यावरती, पण आपण खूप स्लोली ग्रो करतो. म्हणजे 4% फक्त आपली इयरली इन्क्रीमेंट आहे आणि चायना 26% इयरली ग्रो करत आहे वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्ट्समध्ये. सो आपल्याकडे पण 10 ते 15 प्लांट्स आहेत आणि जर कचरा बघितला तर तो खूप जास्त आहे. सो इथे मला वाटतं की आपल्याला असे प्लांट इन्क्रीज करणं गरजेचं आहे गव्हर्नमेंटला, ज्यामुळे कचऱ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि त्याच्यापासून वेस्ट टू इलेक्ट्रिसिटी, वेस्ट टू एनर्जी असे काही नवीन प्रोजेक्ट्स तयार होतील.